93च्या पिरियडमध्ये, आणि 1 गुंठाही जमीन नसताना 1 कपिला काळी गाय घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला. वानगाव फाटा जो आहे आपल्या त्या रोडचा, तिथं ह्या ठिकाणाहून डोक्यावर दुधाची घागर घेऊन दूध घातलेली व्यक्ती ते 16 लिटरची घागर 6 लिटरची कॅन एवढं दूध चलत घेऊन जायचं डोक्यावर ते नेलेलं दूध आहे. आणि त्यावेळेसपासून दुधाच्या धंद्यातूनच आज जवळपास 200-250 गायीपर्यंत गायी असते त्यांच्याकडे. इतकं दुग्ध व्यवसायातून त्यांनी क्रांती केली. 1 गुंठाही जमीन नसताना आज जवळपास 200-250 एकरचे मालक झाले. 209 एकर क्षेत्र झालं फक्त दुधाच्याच व्यवसायात. स्वतःचाच टेम्पो आहे, स्वतःचाच बल्ब कूलर आहे, स्वतःच डेअरीला दूध स्वतःच्या नावानेच जाते. जवळपास दूध सध्या किती झालं आता 300च्या आसपास आहे, 270-280 वासराला पाजण्यात जाते 20-22. म्हणजे जवळपास 300 लिटरचं आजचं त्यांचं दूध आहे प्रोडक्शन. म्हणजे एखाद्या संघाचं कलेक्शन 300 लिटर असतं. हे वैयक्तिक स्वतःचं त्यांचं 300 लिटर पर्यंत कलेक्शन आहे. त्या गोट्याची रचना इथं वेगवेगळं जे केलेलं गोबर गॅस असेल, हे सगळं फॉगर शेती, ह्या सगळ्या पासून सुद्धा स्वतः शेण काढण्याची तयारी ज्या माणसाची आहे त्यावेळेस हे घडतंय. असं उगं मी गेलो कुठं आलो बिडागाडावरून आणि मग काहीतरी होईल असं होत नाही. स्वतः आता पाहिलं तुम्ही काय परिस्थिती. आता 9:30-10 वाजेपर्यंत हे सगळं स्वच्छता करायची, नंतर जेवण करून मग निवांत दिवसभर पुन्हा कामाचं काही ताण नाही. पण संध्याकाळी धारा काढल्या की दुधाबरच भाकर खायची आणि लवकरच झोपायचं. 7 वाजता तर बातम्या 7 वाजता बातम्या ऐकून 8 वाजता दादा झोपलेले असते. त्यामुळे आम्हाला फोन करता सुद्धा बघावं लागतं, अरे 8च्या पुढे आता दादा झोपले असते. आपल्या कंपनी सोबत सुद्धा पहिल्यापासून फाउंडर म्हणून आहेत, सभासद आहेत. कमी जास्तीच्या प्रत्येक कार्यक्रमात त्याच्यात आपल्या सक्रिय असतात. आता ह्या ठिकाणी गोबर गॅसचं एक युनिट त्यांनी केलंय, खूप मोठा गोबर गॅस आहे. आता त्याच्यावर पुढं आम्हाला काय आणि त्याच्यावर हे करता आलं नाही. म्हणजे जसं की आता सर म्हणले त्याला कॉम्प्रेसर वगैरे जोडून त्यातला गॅस जर कलेक्ट केला तर त्याच्या काही टाक्या सुद्धा भरून रोजची रोज देता येतील, किंवा गावात काही पाईपलाईनच्या माध्यमातून जर कनेक्शन दिले तर ते सुद्धा करता येतील. पण भविष्यात बघू एखादं तसं काही गव्हर्नमेंटच्या ह्याने काही आलं स्कीम मध्ये काही तसं तर त्याला थोडं चालना देऊन करता येईल. पण मला एकच सांगायचंय की म्हणजे 1 गुंठा जमीन नसताना आज 209 एकर जमीन करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी वैभव पूर्ण उभा करणं, आणि त्याच्या पुढची गोष्ट जाऊन सांगतो, एक 40-50 जणांचं खटलंय पूर्ण त्यांचं. 57 माणूस आहे घरात, आणि ते सुद्धा आज एकत्रित कुटुंब आहे. म्हणजे अॅग्रोवनला मागच्या वर्षी स्टोरी आली पूर्ण ह्याची, तर 57 लोकांचं कुटुंब एकत्रित असणं हे मराठवाड्यात एक आश्चर्य म्हणून त्यांनी आर्टिकल छापलं होतं. आता त्या मोदळी नगर नव्हतं, एक दिवस इकडे भेट द्यायला येणार होत्या. त्यामुळे सगळे माणसाची म्हणजे रेडिओ 15 सप्टेंबरला रेडिओ दे, त्या दिवशी आम्हाला बोलली होती. तर दादा ही सगळे ॲग्रिकॉस मुलं आहेत, म्हणजे BSc ॲग्री, MSc ॲग्री, डिप्लोमा हे ते केलेले. आता आपल्या इथं तुम्हाला त्या दिवशी उद्घाटनाला बोलवलं होतं, त्या दिवशीपासून हे चालू आहे बॅच. म्हणजे 45 दिवस हे आपल्या इथं निवासी आहेत. आणि मग आज फील्ड व्हिजिट होत्या तर म्हणलं मग आता चला आधी पहिलं दाखवून घेऊ. दूध संघावर तुमची ह्याची श्रद्धा ढवणकर अशीच मुलगी आपल्या इथं आलेली होती, श्रद्धा ढवणकर. तिने 3.5-4 घंट्यात 2-4 ते असले बुकं लिहिली होती. आता काय लिहित होती ती इंग्रजीत आम्हाला मिळाला.